नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पंढरीनाथ कराळे आपल्या सर्वांचं माय ऑनलाईन सेवा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आजच महाराष्ट्र शासनाद्वारे जे खरीप हंगाम 2025 याचं जे सोयाबीन, तीळ आणि भुईमुग या बियाचं जे अनुदान 100% अनुदानपर जे बियाणं वाटप होणार आहे, त्याचे आजपासून अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। तर या अर्जाची शेवटची तारीख असणार आहे 29 मे। तर शेवटची तारीख 29 मे असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या योजनेचे अर्ज काय करावेत, भरून घ्यावेत। कारण की प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे। जितक्या लवकर तुम्ही अर्ज भरून टाकाल तितक्या लवकर तुम्हाला काय होणार आहे, यामध्ये योजनेचा लाभ मिळणार आहे। तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती आपण आज पाहणार आहोत। सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचे महाडीबीटी सर्च केल्यानंतर महाडीबीटी लॉग इन सर्च करायचे। महाडीबीटी फार्मर लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं पोर्टल या ठिकाणी उघडणार आहे। पोर्टल उघडल्याच्यानंतर जर तुम्ही फार्मर आय डी आतापर्यंत काढली नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहे। कारण की या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डीद्वारे तुम्हाला लॉग इन करावं लागणार। तर फार्मर आय डी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची फार्मर आय डी काय करायची आहे, या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी तुमची या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। फार्मर आय डी टाकून घेतल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गेट OTP वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचा फार्मर आय डीमध्ये जो नंबर लिंक केलेला असेल त्यावरती तुम्हाला OTP एक पाठवला जाईल। अशा प्रकारचं तुम्हाला OTP आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, OTP टाकून घ्यायचं आहे। आणि OTP टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं पोर्टल या ठिकाणी काय होणार आहे, उघडणार आहे तुमच्या आय डी या ठिकाणी। आणि तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांनी नवीनच या ठिकाणी लॉग इन केले त्यांना या ठिकाणी 50% या ठिकाणी प्रोफाईल काय होणार आहे, या ठिकाणी पूर्ण शो होणार आहे। तुम्हाला ती 100% पहिले अपडेट करायची। या ठिकाणी खाली जात श्रेणी आणि अपंगत्वावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी तुमचे जी जात कॅटेगरी असेल, SC असेल, ST असेल किंवा अदर असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करून अपंगत्व नो करून या ठिकाणी सेव्ह करायचं। मी अगोदर ऑलरेडी सेव्ह केलेलं आहे। तर या ठिकाणी 100% अर्ज पूर्ण झाला। या ठिकाणी तुमची प्रोफाईल पूर्ण झाल्याच्यानंतर घटकांसाठी अर्ज करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन आहे, बियाणे वितरण प्रात्यक्षिक। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं, बाबी निवडावरती क्लिक करायचं। बाबी निवडावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी थोडीफार माहिती या ठिकाणी लिहिलेली दिसेल। जसं तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल। या ठिकाणी तुमच्या गट क्रमांकानुसार तुम्हाला या ठिकाणी फार्मर आय डी निवडून घ्यायची आहे। पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की बियाणे या ठिकाणी अर्ज करण्याकरिता तुम्हाला 2 गुंठ्यापासून ते 1 हेक्टरपर्यंत मर्यादा दिलेली आहे। तर 2 गुंठ्याच्या वरती तुमचं ज्या गटामध्ये जास्तीत जास्त तुमचा शेत असेल ते तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी फार्मर आय डी त्या ठिकाणी निवडायचे आहे। ठीक आहे। तर यामध्ये आम्ही या ठिकाणी गट निवडलेला आहे। गट निवडल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रमाणित बियाणे वितरण या ठिकाणी क्लिक करायचं आहे। बियाचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे। गळीत पीक या ठिकाणी गळीत धान्य करायचं आहे। आणि पिकाचं या ठिकाणी तुम्हाला जे धान्य पाहिजे, तीळ असतील, भुईमुग असेल किंवा सोयाबीन। आता आपल्याला सोयाबीनची गरज आहे त्यामुळे आपण सोयाबीन या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे। तर तुमच्याकडे किती शेत उपलब्ध आहे, तुमच्या त्या गटामध्ये किती शेत आहे त्या ठिकाणी शेत या ठिकाणी लिहायचं आहे। आणि तेवढं शेत लिहायचे जेवढं तुमच्या 7/12वरती लिहिलेलं असेल। तर या ठिकाणी 00 या ठिकाणी 83 या ठिकाणी केलेलं आहे। असं केल्यानंतर तुम्हाला किती बियाणे भेटणार आहे याच्यावरती या ठिकाणी काय लिहिलेलं आहे। या ठिकाणी हा अर्ज जतन करायचा आहे। आणि जतन केल्याच्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे, या ठिकाणी नो करून तुम्हाला मेनूवरती जायचं आहे। आता हा अर्ज फक्त सेव्ह झालेला आहे, सबमिट झालेला नाही आहे। आता सबमिट अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे। आणि अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बाबी या ठिकाणी दाखवते। इथे पहावरती क्लिक करायचे। पहिल्यांदाच तुम्ही अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला काही थोडीफार पेमेंट करावी लागणार आहे। ती पेमेंट या ठिकाणी एका वर्षामध्ये तुम्हाला एकदाच पेमेंट करायची असते। तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, एकदा पेमेंट करून घ्यायची आहे। पेमेंटमध्ये रिडायरेक्ट झाल्याच्यानंतर नेट बँकिंग यावरती क्लिक करायचं आहे। आणि नेट बँकिंग क्लिक केल्याच्यानंतर पे करून तुम्ही तुमच्या UPI ID द्वारा काय करू शकता, मोबाईलच्या ॲप्सद्वारे फोनपे किंवा गुगल पेच्याद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता। या ठिकाणी ₹23.60 तुम्हाला पेमेंट वर्षामध्ये एकदा करावी लागणार आहे। या ठिकाणी पेमेंटवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल तुमच्या ॲप्सवरती। त्या ठिकाणाहून तुम्हाला काय करायची, इतकी ही पेमेंट तुम्हाला करून घ्यायची आहे।
पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इकडे तुम्हाला रिसिप्टचं ऑप्शन येईल. याची तुम्हाला रिसिप्ट लागेल तर तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता, नाहीतर नाही केली तरी काय होईल आहे, चालणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा लगेच मेसेज येईल की तुमची पेमेंट सक्सेस झालेली आहे आणि तुमचा अर्ज हा ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल, सबमिट या ठिकाणी होऊन जाणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज बघायचा असेल तर घटक इतिहास पहा यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज काय होणार आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. लागू केलेले अर्ज या ठिकाणी पाहतात. यापूर्वी जर तुम्ही काही अर्ज केले असतील तर तुम्हाला या अर्जाचं काय होणार आहे, तुम्हाला त्या या ठिकाणी तुम्हाला हे करावं लागणार आहे की तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे, तो या ठिकाणी तुम्हाला 1 नंबर 2 नंबर अशा प्रकारे त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे. कारण की जशा क्रमानुसार तुम्ही अर्ज कराल त्याप्रमाणे तुमचं ते सिलेक्ट होणार आहे. आपल्याला सोयाबीनची गरज आहे तर त्यामुळे सोयाबीनला तुम्हाला पहिल्या क्रमांकावरती ठेवावं लागणार आहे. याची प्रिंट काढून तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही काय होईल, या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेता येणार आहे. आणि हे योजना जे आहे ते 100% अनुदानपर तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे. ते तुम्हाला येत्या 1 ते 3 जूनपर्यंत या जे बियाणं आहे याचं वाटप होईल आणि तुमचा यामध्ये नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला मॅसेजच्याद्वारे किंवा कृषी अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कॉल येऊन पण या ठिकाणी सांगण्यात जाऊ शकते.